नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. तर मी आज झाडांच्या उपयोगासाठी चायपत्ती जी आपण वापरलेली असते त्याचा उपयोग करणार आहोत आणि झाडांसाठी खूप फायदेशीर आहे. तर चला बघूया. ही पहा, हे आमच्या तिकडे शेजारी एक छोटंसं चहाचं हॉटेल आहे. तिथून त्यांनी चहापत्ती जमा केलेली मला दिली त्यांनी. ही चला घेऊन आलेली आहे. खूप सारी आहे चहापत्ती. ही चहापत्ती आपण एका कपड्यामध्ये पाण्यात टाकून धुवून स्वच्छ वाळून घेऊया तिला. तर चला, व्हिडिओ जे कोणी पाहत आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. चला, तर आपण इथे एक कपडा घेतलेला आहे. त्या कपड्यामध्ये पूर्णपैकी ही पत्ती टाकून घेऊयात. हे पहा, पूर्ण पत्ती टाकून घेतलेली आहे. पूर्ण पत्ती टाकून घेतलेली आहे. आता ह्याच्याने पाण्याने हे स्वच्छ धुवून घेऊया. पाण्याने स्वच्छ धुतल्याच्या नंतर वाळून घेऊयात. वाळल्याच्या नंतर चांगल्याच प्रकारे खाद्य तयार होईल. स्वच्छ असं एकजूट करून घेऊया. हे जे ढिग झालेले आहे ते फोडून एकदम स्वच्छ तिची चहा होती ती निघून जाईल पूर्णपणे. चला तर बघा, मी पाणी भरपूर टाकलेलं आहे. ते आता पूर्ण पाणी पिळून घ्यायचं आहे कपड्यामध्ये. चला, तर मी आता हे पिळून घेते. हे बघा, पाणी सर्व बघा कसं आलंय साईडला. तर हे पाणी सर्व काढून घेऊया आपण. हे पहा, एवढं पाणी निघलेलं आहे. चला, तर बघा, अजून थोडंसं पाणी टाकून घेऊया एकदा. थोडीफार राहिलेलंच आहे याच्यामध्ये अजून. साखरेचं प्रमाण असल्यामुळे आपण जर बिना दूध टाकली तर झाडाला मुंग्या पण लागू शकतात. त्यामुळे याला पाण्याने धुवून आपण साखरेचं प्रमाण थोडं कमी करूयात. चला, तर आपण धुवून घेतलेली आहे चहापत्ती. हे बघा, छानपैकी धुतलेली आहे. या टोपल्यामध्ये टाकून घेऊया वाळण्यासाठी. तिला छानपैकी वाळणं झालं की नंतर झाडाला टाकता येते. हे पहा, तर बघा छानपैकी आता ही पत्ती वाळून घेऊयात. वाळली की एकदम छानपैकी झाडाला टाकून देता येते. चला, तर मग आपण सुकल्याच्या नंतर टाकूया तिला. छानपैकी उन्हाला ठेवूयात. तर आता ही मी ठेवलेली आहे उन्हाला.
पाऊस पडल्यामुळे थोडं थोडं झाडं पण मस्त फुललेत बघा. ते असं हे करून घेऊया आपण, त्याची माती थोडीशी उकळून घेऊया, जेणेकरून झाडांच्या मुळाला चांगलं हे होईल. आंब्याचं झाड आहे हे. माती पूर्ण असं करून घेऊन त्याच्यामध्ये जे चहाची पत्ती जमवलेली आहे ना, चांगल्या प्रकारे सुकलेली आहे, ती इथं झाडाच्या बुडाला टाकून घेऊया. ही आहे चहापत्ती. चहापत्ती आपण टाकून घेऊया झाडाला. थोडी थोडी टाकून मिक्स करूया. मातीमध्ये अशी मिक्स केली ना, झाडाला चांगल्या प्रकारे पोहोचेल. सर्व झाडांना चहापत्ती थोडी थोडी टाकून घेऊन झाडाची ग्रोथ पण चांगल्या प्रकारे होईल. टाकलेली आहे, पण या आपण झाडाला त्या आंब्याच्या झाडाला पण थोडीफार टाकून घेऊत. छानपैकी अशी टाकून घेतलेली आहे मी आता. तर आपण आता इथं माती टाकून चहाची पत्ती टाकून घेतलेली आहे सर्व झाडांना थोडी थोडी. तर तुम्हाला कसं वाटला माझा लॉंग व्हिडिओ कमेंटमध्ये सर्वांनी सांगा. आणि चहाच्या पत्तीचे फायदे पण तुम्हाला माहिती असतील तर अजून सांगा. तर चला आता मी माझा लॉंग व्हिडिओ बंद करते. धन्यवाद सर्वांना. माझा लॉंग व्हिडिओ सर्वांनी पहा आणि कमेंट करा.